एसीबी चौकशीची लढाई एकटा लढणार असून या लढाईसाठी कुठल्याच पक्षात जाणार नाही असं स्पष्टीकरण ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी दिलेले आहे। किती आमिष आली तरी ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचं नाईक यांनी स्पष्ट केलंय। एसीबी चौकशीनंतर वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती। राजन साळवींनी जय महाराष्ट्र केल्यानंतर ठाकरे गटाला कोकणात खिंडार पडला आणि याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे लवकरच आता कोकणाचा दौरा करणार असल्याचं नाईक यांनी सांगितलं। आम्ही उद्धव साहेबांची भेट घेतली। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पराभवानंतर उद्धवजी माझ्याशी अनेक वेळा चर्चा केली फोनद्वारे। माझ्या एसीबीच्या चौकशीवेळी सुद्धा मला फोन केला होता आणि काल कोकणातील परिस्थितीचा आढावा सुद्धा त्यांनी या ठिकाणी घेतला आणि काही पदाधिकाऱ्यांना नवीन पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी शिवसेनेचं काम करण्याचा सुद्धा त्यांनी आदेश दिला आहे। लवकरच ते कोकणात सुद्धा दौरा करणार आहेत आणि मी पण उद्धवजींच्या बरोबर महाराष्ट्र जनतेवर मी पण राहणार आहे। अनेक आमिष आली काय आली अशी कोणी दिली नाही आणि आली नाही आली तरी आम्ही या ठिकाणी उद्धवजींबरोबरच राहणार आहोत आणि पुन्हा एकदा आम्ही शिवसेनेचं काम करू।